चला सुरू करूया. लास्ट टाइम आपण स्कॉलरशिपच्या दृष्टीनं लागणारे जे काही अत्यावश्यक शब्द होते, तसेच शाळेमध्ये सुद्धा इंग्रजी विषय असतो आणि त्यामध्ये सुद्धा वारंवार तुम्हाला जे शब्द येत असतात ना, त्याबद्दल सुद्धा मी अगोदर शब्द सांगितले होते, कोणकोणते शब्द येतात ते. आता जे राहिलेले शब्द होते ते आपण सांगितलं होतं ना, की उद्याच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करूया. तर आता जे काही राहिलेले शब्द आहेत ना, ते बघूयात. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की पार्ट 1 झालेला आहे, त्यातला आता आज आपण पार्ट 2 बघूयात. कोणकोणते शब्द सारखे पेपरमध्ये येतात आणि त्यांचे अर्थ कळाले की आपल्याला वाचायला सोपं जाईल. वाचायला सोपं गेलं की त्यातले प्रश्नांची उत्तर आपल्याला पटपट सुटतील. मग बघूयात असे कोणकोणते शब्द आहेत जे अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेले नाहीत, असे आज आपण घेणार आहे. बघा आता एक्सपांडेड फॉर्म, EX स्पेलिंग बघा, EXPANDED एक्सपांडेड फॉर्म, FORM. एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच काहीतरी विस्तारित रूप. स्पेलिंग बघा, EXPANDED एक्सपांडेड फॉर्म, FORM फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच काहीतरी विस्तारित रूप. त्यानंतर आहे रिप्रेझेंटिंग, REPRESENTING रिप्रेझेंटिंग. रिप्रेझेंटिंग म्हणजेच काहीतरी पुन्हा मांडणी करा. रिप्रेझेंटिंग किंवा सादरीकरण असं पण म्हटलं जातं. रिप्रेझेंटिंग, REPRESENTING. रिप्रेझेंटचं स्पेलिंग पाठ करायचं आणि पुढं ING प्रत्यय लावायचा. त्यानंतर आहे एंटायर, ENTIRE. एंटायर मीन्स संपूर्ण. नेक्स्ट आहे कंपॅरिझन्स, COMPARISONS. कंपॅरिझन्स. कंपॅरिझन्स म्हणजे काय तर तुलना. COMPARISONS. कंपॅरिझन्स म्हणजे तुलना. नेक्स्ट आहे मोटोज, MOTOTOS. मोटोज मीन्स ब्रीदवाक्य. MOTOTOS. मोटोज मीन्स ब्रीदवाक्य. आलेत लक्षात? MOTTOS. मोटोज मीन्स काहीतरी ब्रीदवाक्य. MOTTOS. मोटोज ब्रीदवाक्य. त्यानंतर आहे ग्रीटिंग्ज, GREETINGS. स्पेलिंग पाठ करा. ग्रीटचं पहिलं करायचं आणि ग्रीटचं काय येणार, GREET. प्रोनाऊन्सिएशनवरून जायचं, लक्षात राहतात. जी ग आहे की नाही, मग GREET आणि पुढं ING लावायचा. ग्रीटिंग्ज. ग्रीटिंग्ज म्हणजेच काय तर शुभेच्छा. ग्रीटिंग्ज शुभेच्छा. त्यानंतर आहे फ्रॉम, FROM. फ्रॉम मीन्स च्यापासून किंवा काय येणार, च्याकडून किंवा पासून. FROM. फ्रॉम च्यापासून किंवा कडून. त्यानंतर आहे अकॉर्डिंग, ACCORDING. अकॉर्डिंग, ACCORDING. अकॉर्डिंग. अकॉर्डिंग म्हणजे काय तर च्यानुसार. अकॉर्डिंग च्यानुसार. त्यानंतर प्रॉपर, PROPER. प्रॉपर. प्रॉपर मीन्स योग्य. PROPER. प्रॉपर. प्रॉपर मीन्स योग्य. त्यानंतर आहे स्ट्रेट, STRAIGHT. स्ट्रेट म्हणजे सरळ किंवा सुव्यवस्थित असा सुद्धा होऊ शकतो. स्पेलिंग बघा, STRAIGHT. स्ट्रेट म्हणजे सुव्यवस्थित किंवा सरळ. अपोजिट वर्ड्स, OPPOSITEWORDS. अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. OPPOSITEWORDS. अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. पिक, PICK. पिक मीन्स काहीतरी निवडा. PICK. पिक मीन्स निवडा. त्यानंतर येतो नंबर्स. हा पण सतत येतो पेपरमध्ये. NUMBERS. नंबर्स. नंबर्स म्हणजेच काहीतरी संख्या. NUMBERS. नंबर्स मीन्स संख्या. त्यानंतर आहेत बघा हाफ, HALF. HALF. हाफ मीन्स अर्धा. शेप्स, SHAPES. शेप्स म्हणजे अर्धा. शेप मीन्स आकार आणि हाफ मीन्स अर्धा. SHAPES. शेप्स म्हणजेच काहीतरी आकार. त्यानंतर अजून आहे बघा ऑब्जेक्ट्स, OBJECTS. नोट डाऊन करताय ना, नोट डाऊन करा व्यवस्थित, म्हणजे लक्षात येतील तुमच्या कोणते शब्द आहेत किंवा त्यांचं स्पेलिंग, प्रोनाऊन्सिएशन्स वगैरे. OBJECTS. ऑब्जेक्ट्स म्हणजेच काहीतरी वस्तू. OBJECTS. ऑब्जेक्ट्स मीन्स वस्तू. त्यानंतर आहे सिकिंग,
SEEKING सेकिंग मीन्स परवानगी. SEEKING सेकिंग मीन्स परवानगी. त्यानंतर आहे त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन्स. INSTRUCTIONS इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना. बघा INSTRUCTIONS इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना. त्यानंतर आहे ॲडजेक्टिव्ह. सतत असतो ॲडजेक्टिव्ह, नाऊन, वर्ब हे येतातच. ॲडजेक्टिव्ह ADJECTIVE ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण. बघा स्पेलिंग व्यवस्थित. ADJECTIVE ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण. त्यानंतर आहे ॲडवर्ब. ADVERB ॲडवर्ब म्हणजेच काय तर क्रिया विशेषण. ॲडवर्ब ADVERB ॲडवर्ब मीन्स काय तर क्रिया विशेषण. त्यानंतर आहे वर्ब. VERB वर्ब मीन्स क्रियापद. सिंग्युलर. सिंग्युलर आणि प्ल्युरल एक नेहमी असतात, कोणत्या पण पेपरमध्ये येतातच ते. स्कॉलरशिपला तर ठरल्यासारखा प्रश्न असतोच त्याच्यावरती. सिंग्युलर SINGULAR सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे एकवचन. बघा SINGULAR सिंग्युलर मीन्स एकवचन. त्यानंतर आहे प्ल्युरल. PLURAL प्ल्युरल मीन्स काय तर अनेकवचन. PLURAL प्ल्युरल मीन्स अनेकवचन. त्यानंतर आहे प्रोज. PROSE प्रोज. प्रोज मीन्स काय तर गद्य. PROSE प्रोज. प्रोज मीन्स काय तर गद्य. त्यानंतर मेन्शन एक असतो शब्द. मग मेन्शनचं स्पेलिंग काय येणार? MENTION मेन्शन. मेन्शन मीन्स काय तर उल्लेख. MENTION मेन्शन. मेन्शन मीन्स काय तर उल्लेख. त्यानंतर आहे क्लॉक. CLOCK क्लॉक. CLOCK क्लॉक घड्याळ. हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतो शब्द. CLOCK क्लॉक. क्लॉक मीन्स घड्याळ. त्यानंतर आहे टर्म. TERM टर्म मीन्स काय तर शब्द किंवा संज्ञा म्हणायचा. टर्म TERM टर्म संज्ञा किंवा शब्द. त्यानंतर आहे कार्डिनल आणि ऑर्डिनल. मी याच्या अगोदर पण व्हिडिओ एक बनवलेला आहे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्सवरती. तो एक फसवे प्रश्न मुलांना विचारले जातात. बऱ्यापैकी मुलांचे अगदी I वगैरे यांच्यामध्ये गोंधळ होतात. तर तो कार्डिनल आणि ऑर्डिनल्सवरचं सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे, ते पण एकदा बघून घ्या. त्यानंतर कार्डिनल बघा CARDINAL कार्डिनल्स मीन्स संख्यावाचक. CARDINAL कार्डिनल्स मीन्स संख्यावाचक. त्यानंतर आहे पिरियड. PERIOD पिरियड. पिरियड मीन्स काय तर वेळ. PERIOD पिरियड. पिरियड मीन्स काय तर वेळ. नेक्स्ट आहे ऑड टर्म. ODDTERM ऑड टर्म म्हणजे काय तर वेगळे शब्द. ODDTERM ऑड टर्म मीन्स वेगळे शब्द. त्यानंतर वीक. WEEK वीक म्हणजे काय तर आठवडा. WEEK वीक मीन्स आठवडा. आणि तुम्हाला अपोजिट वर्ड एक दुसरा असतो बघा. कोणता? वीक. WEAK वीक. आणि त्याच्या अपोजिट कोणता येणार तर स्ट्रॉंग. वीक म्हणजे अशक्त, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, सशक्त वगैरे असं. त्यामुळे WEEK आलं की वीक म्हणजे काय असणार आहे तर आठवडा. त्यानंतर आणखी प्रिपोजिशन एक असतो बघा. PREPOSITION प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन PREPOSITION प्रिपोजिशन म्हणजेच काय तर शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. त्यानंतर आहे एक्सप्रेशन्स. EXPRESSIONS एक्सप्रेशन्स म्हणजे काय तर चेहऱ्यावरील भाव. एक्सप्रेशन्स म्हणजेच काय तर चेहऱ्यावरील भाव. त्यानंतर आहे डिसाईड. DACIDE डिसाईड. डिसाईड म्हणजे काय तर ठरवणे. डिसाईड मीन्स काय येणार तर ठरवणे. त्यानंतर टेन्स. TENSE टेन्स म्हणजे काय तर काळ. जे आपण मराठीतले मी काळ आणि काळांचे उपयोग टाकलं होतं बघा व्हिडिओ, तो पण एकदा बघून घ्या. म्हणजे मराठीसाठीचा आहे तो. मराठी ग्रामर क्लिअर होऊन जाईल. तिने पण काळ मी व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. त्यानंतर अजून कोणते आहेत बघा. होमोफोन्स वगैरे झालेला आहे. इम्पॉर्टंट. IMPORTANT इम्पॉर्टंट मीन्स काय तर महत्त्वाचे. IMPORTANT इम्पॉर्टंट मीन्स काय तर महत्त्वाचे. त्यानंतर यंग वन्स.
YOUNGONES एंग्वन्स. एंग्वन्स म्हणजेच काय तर थोडक्यात पिल्लं म्हणायचं. YOUNGONES एंग्वन्स म्हणजे काय तर पिल्ले. त्यानंतर लिव्हिंग प्लेसेस LIVING प्लेसेस PLACES लिव्हिंग प्लेसेस म्हणजे काय तर राहण्याचं ठिकाण. लिव्हिंग प्लेसेस म्हणजे काय तर राहण्याचं ठिकाण. त्यानंतर आणखी बाकीचे शब्द आपण बघितले होते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि अगोदर ज्यावेळेस लेक्चर घेतलं त्यावेळी पण आपले हे वर्ड सगळे कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर टुगेदर TOGETHER टुगेदर. टुगेदर मीन्स एकत्र. TOGETHER टुगेदर. टुगेदर मीन्स एकत्र. त्यानंतर क्ल्यूज एक असतो बघा CLUS. क्ल्यूज म्हणजे काय तर संकेत. क्ल्यूज म्हणजे संकेत. त्यानंतर आहे फॅमिलियर वर्ड FAMILIAR फॅमिलियर वर्ड WORD. फॅमिलियर वर्ड म्हणजेच काय तर परिचयाचे शब्द. FAMILIAR फॅमिलियर वर्ड. वर्ड म्हणजेच फॅमिलियर वर्ड म्हणजेच काय तर परिचयाचे शब्द. आलेत लक्षात? अशा पद्धतीनं ऑलरेडी पण आपण घेतलेले आहेत. हा दुसरा पार्ट होता. जे आपले राहिलेले शब्द होते ते पण आज आपण कव्हर केलेले आहेत. एकदा व्यवस्थित सगळे ऐका, बघा. जेवढं तुम्ही इंग्लिश ऐकाल तेवढं तुमच्या उपयोगाचं असेल आणि तेवढे पेपरमध्ये प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचता आले की उत्तरं 100% सुटतील. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश सोपं जाईल. म्हणून इंग्लिश लिखाणावर भर न देता तुम्ही जास्तीत जास्त ऐका. ऐकल्यामुळं ॲटोमॅटिक ते पाठ होऊन जातात आणि आपल्या लक्षात येतात की हा इथं शब्द आला होता, ह्याचं स्पेलिंग हे होतं. तर आपल्याला क्लिअरली तो प्रॉब्लेम सुटेल किंवा चांगले मार्क्स पडून जातील. चला थांबूयात आता. अगोदरचा पार्ट आहे तोही बघा, हाही बघा. व्यवस्थित लेक्चर अटेंड करा.